भाजप आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः दिल्लीला रवाना झालेत। लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवरही निर्णय होईल। पाहूया TV9 चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। महायुतीत भाजपला सोबत घेण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून त्यासाठी राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले। विशेष म्हणजे संध्याकाळीच फडणवीसही दिल्लीत दाखल झाले। त्यामुळे भाजप मनसे युतीसह मनसेला महायुतीत घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। ही जी दृश्य तुम्ही पाहताय ही मुंबई विमानतळावरील VIP गेट नंबर 8 वरची आहे। यात राज ठाकरे विमानतळाच्या आत जाताना दिसतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले। राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेही सोबत आहेत। विशेष म्हणजे गेल्या 3 ते 4 दिवसातला राज ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे। या दौऱ्यातही त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी भेट घेतली आहे। लोकसभा निवडणुकीआधी मनसेला सोबत घेण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मुंबईतील लोकसभेची एक जागा देऊन आणि इतर वाटाघाटी करून मनसेला सोबत घेण्यावर भाजपची चर्चा सुरू आहे। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देऊन त्याला महायुतीत घेण्यावर शिक्कामोर्तब होईल। दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार असून मनसेकडून बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असू शकतात। भाजप मनसे युतीवरून स्वतः फडणवीसांनीही गेल्या 2 ते 4 दिवसात सकारात्मकच प्रतिक्रिया दिलेली आहे। मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे। क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यच आहे। महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे। मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे। त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे। बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही। या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात। राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा। गेल्या काही महिन्यापासून स्वतः राज ठाकरे असो की मनसेचे नेते भाजपवर टीका टाळतायत आणि राज ठाकरेंनीही यापुढे मनसेचा प्रवास सत्तेच्या दिशेने असेल असं म्हटलेलंच आहे। एक मी तुम्हाला खरंच सांगतो, आपण सत्तेपासून दूर नाही होत, हे मळप दूर होईल। मी उगाच तुम्हाला आशा नाही देते, मी तुम्हाला नुसती आशा दाखवत नाहीये, मी तुम्हाला मला माहिती आहे ते। राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही। महायुतीत भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे। आता मनसेचा समावेश झाल्यास महायुतीची ताकद आणखी वाढेल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।